बलात्कार प्रकरणी एका महिलेसह भोंदू बाबाला अटक। हातकणंगले तालुक्यातील भादोली इथल्या अल्पवयीन मुलीला भानामती करून तिच्याशी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सातवे येथील एका महिलेला, बलात्कार करणाऱ्या सांगरुळ येथील एका मांत्रिकाला आणि सहकार्य करणाऱ्या वाहन चालकाला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याबाबत शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करत आहेत। हातकणंगले तालुक्यातील एका महिलेची ओळख पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या एका महिलेशी झाली। त्या ओळखीचा फायदा घेत सातवे इथल्या महिलेनं हातकणंगले तालुक्यातील महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। शेळी मेंढी संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। आरोपी महिलेने त्या अल्पवयीन मुलीला आपल्याकडे 15,000 रुपये मासिक पगाराने नोकरीला ठेवलं। त्यानंतर त्या मुलीची ओळख करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या एका भोंदू बाबाशी करून दिली। त्या भोंदू बाबाने संबंधित अल्पवयीन मुलीवर सातवे इथं एजंट महिलेच्या घरी खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये अघोरी मंत्र उपचार केले। त्यानंतर तिला वेळोवेळी रत्नागिरी येथे नेऊन त्या मुलीशी शरीर संबंध ठेवले। गेल्या 4 महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता। या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर त्या मुलीने तिच्या आईला ही सर्व हकीकत सांगितली आणि तिच्या आईने कोल्हापूरच्या नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेला ही माहिती सांगितली। त्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि संबंधित मुलीच्या आईने कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित भोंदू बाबा एजंट महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्या चालकाच्या विरोधात फिर्याद दिली। या फिर्यादीनुसार कोडोली पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले। दरम्यान या सर्व प्रकारामध्ये अन्य 8 ते 10 जण सामील असून त्यांनी देखील या सर्व प्रकाराला मदत केल्याचं ह्युमन राईट्स संघटनेचं म्हणणं आहे। दरम्यान संबंधित आरोपी महिलेनं सातवे इथे एक शेळी मेंढी पालन संस्था काढली असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक जणांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक केल्याची सातवे परिसरातील नागरिकांची चर्चा आहे। या सर्व प्रकारांमध्ये अन्य काही मुलींचा वापर केला गेला आहे का किंवा अन्य काही अशा प्रकरणांमध्ये संबंधित महिला आणि तिचे सहकारी सहभागी आहेत का, याबाबत पोलिसांनी सखोल तपास करणं गरजेचं आहे। पोलिसांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक लक्ष देऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेच्या वतीनं करण्यात आली। मुलगीला मेंढी पालन हा व्यवसाय करायचा आहे म्हणून तिला एका ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी न घेऊन जाता तिला दुसऱ्या ठिकाणी साताऱ्याला घेऊन गेले। साताऱ्यावरनं तिला रत्नागिरीला घेऊन गेले आणि त्या मुलगीला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की बाबा मला या ठिकाणी, त्या मुलगीने त्यांना विचारलं की मला असं कुठल्या ठिकाणी घेऊन चाललायचं, माझ्या घरी तर ते कळवा। मग त्या व्यक्तीने काही त्यांच्या घरी कळवलेलं नाही आहे या गोष्टी। मग ती मुलगी रडली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलगीने मला काय सांगितलं की दादा अशा गोष्टी झाल्यात आणि माझी इच्छा नसताना माझ्यावरती बळजबरी करण्यात आलेली आहे। यातून त्या मुलगीला काय न्याय मिळावा हीच माझी मानवाधिकारी संघटनेची मागणी आहे। याबाबत शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करत आहेत। गोकुळ सोबत गोकुल